भरोशाच्या म्हशीला टोणगा होणं म्हणजे नेमकं काय, हे आता किसन कथोरे आणि कपिल पाटील यांच्या मनोमिलनानंतर सगळ्यांच्याच लक्षात आलं असेल. खरं तर या दोघांच्या वादाचा फायदा घेऊन काही लोक खासदारकीची स्वप्न रंगवत होती. मात्र आता हे दोघे एकत्र आल्याने आणि भाजपामधील अंतर्गत वादावर पडदा पडल्याने ते तोंडघशी पडलेले आहेत. खरं तर एकाच पक्षातील दोन नेते एकमेकांच्या विरोधामध्ये काम करतील आणि एकमेकांना पाडण्याचा प्रयत्न करून स्वतःचं नुकसान करून घेतील असं कधी होत नाही. मात्र तरीही काही लोक भरोशात होती. ती मूर्ख होती, बावलट होती, कारण त्यांनी पूर्ण अभ्यास न करता स्वप्न रंगवली होती आणि ती स्वप्न आता भंगली आहे. खरं तर आम्ही याच चॅनलवर 18 सप्टेंबर 2023 रोजी म्हणजे बरोबर 15-20 दिवसापूर्वी आम्ही एक व्हिडिओ प्रकाशित केला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं की कार्यकर्ते आणि समर्थक हे नेहमी मूर्ख ठरतात आणि नेते नेहमी एकत्र येतात. याच चॅनलवर तो व्हिडिओ आहे. ते आता खरं ठरलंय. हे दोघांचेही समर्थक तावातावाने भांडत होते. अगदी सोशल मीडियावरनं वाटेल ते बरळत होते. आता त्यांची पंचायत झाली, कारण दोन्ही नेते आता एकत्र आलेले आहेत. म्हणजे खरं तर याच चॅनलवर आम्ही भाकीत केलं होतं की किसन कथोरे हे कधीही कपिल पाटील यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवणार नाहीत किंवा ते खासदारकीची निवडणूक कधीही लढवणार नाहीत, कारण ते आमदार आहेत. ते का लढवणार नाहीत या संदर्भातलंही विश्लेषण केलं होतं. कारण किसन कथोरे हे 4 वेळा आमदार झालेले आहेत, मातब्बर नेते आहेत, प्रचंड विद्वान, अभ्यासू आणि हुशार आहेत. सरपंच पदापासून ते आमदारकीपर्यंत त्यांचा जो प्रवास जर आपण बघितला तर त्यांची कर्तबगारी त्यांनी स्वकर्तृत्वाने सिद्ध केलेली आहे. जिथे कोणाच्या भरोशावर नाही आहेत, कोणी त्यांना मोठं केलं असंही नाही आहे आणि कोणी त्यांना मदत करेल किंवा न करेल म्हणून ते निवडून येतील किंवा पडतील असंही नाही आहे. ते स्वतःच्या बळावर निवडून येतात हे स्पष्ट आहे. म्हणजे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती आणि सलग 4 वेळा आमदार. म्हणजे पूर्वी अंबरनाथ विधानसभेतून आणि आता मुरबाड विधानसभेतून सलग 4 वेळा आमदार आहेत. खरं तर त्यांना आता मंत्रिपदाची संधी होती. जो काही आता घोळ सुरू आहे त्या घोळामध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. मात्र पुढच्या टर्ममध्ये पहिल्या यादीमध्ये किसन कथोरे यांचं नाव असेल. त्याच्यामुळं खासदारकीची निवडणूक ते कोणाच्या भरोशावर लढवणार, ते कोणत्या पक्षात जाणार. जर कपिल पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवायची झाली तर त्यांना काँग्रेसमध्ये जावं लागेल. सध्या तरी काँग्रेस हे बुडतं जहाज आहे. म्हणजे वेळेवर त्या पक्षात जायचं आणि केवळ कपिल पाटील यांचा पराभव करण्यासाठी निवडणूक लढवायची, एवढा मूर्खपणा, असा वेडेपणा किसन कथोरे हे स्वप्नातही करणार नाहीत. कारण कपिल पाटील यांचं बस्तान बसलेलं आहे. जसं किसन कथोरे त्यांच्या मतदारसंघामध्ये पराभूत होऊ शकत नाहीत, तसाच प्रकार कपिल पाटील यांच्या बाबतीतही म्हटला जातोय. सध्या कपिल पाटील भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं बस्तान बसवून आहेत. त्यांची पालमुळं खोलवर रुजलेली आहेत आणि त्याच्यामुळं त्यांचा पराभव करण्यासाठी जो काही आटापिटा करायचा तो आटापिटा किसन कथोरे करणं कधीही शक्य नव्हतं. मला एका मुंबईच्या पत्रकाराने विचारलं होतं, वरिष्ठ पत्रकाराने, की किसन कथोरे कल्याण लोकसभा मतदारसंघामधनं उबाठामधून म्हणजे उद्धव सेनेकडनं ते निवडणूक लढवतील खासदारकीची असं सांगितलं होतं. तुमचं मत काय? म्हणजे आमच्याकडे ही गोपनीय माहिती आहे. मी त्याला सांगितलं होतं तुमच्याकडे ती गोपनीय असेल, पण मी तुम्हाला सूर्यप्रकाशा इतकं सत्य सांगतोय की किसन कथोरे कोणत्याच अँगलने कल्याण लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार करणार नाहीत. तिथे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे निवडून येत आहेत, ते निवडणूक लढतायत आणि मुख्यमंत्र्यांच्या
मुलाविरुद्ध किसन कथोरे जाऊन खासदारकी लढतील आणि समजा उद्या खासदार झाले पण, तर दिल्लीमध्ये जाऊन नेमकं काय करतील? म्हणजे अशा बुडत्या नावेमध्ये ते बसू शकणार नाहीत, ते बसणार नाहीत. आणि कल्याण सोडा, ते भिवंडीमधूनही लढणार नाहीत. हे मी 6 महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे. ज्यावेळेस या बातम्या बाहेर येत होत्या की कथोरे फुटतील, कथोरे हे करतील, कथोरे ते करतील, त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये असं काही होणार नाही. कारण त्याला अनेक पैलू होते, अनेक कारणं होती. आणि साहजिकच आहे, आज कथोरेंचं भाजपामधलं जे स्थान आहे ते खूप वरचं आहे. जे सगळ्या राजकीय नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे संबंध आहेत. मंत्रिपदावर त्यांचा दावा आहे, ते दावेदार आहेत. आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांना कुणीही हरवू शकत नाही. ते अपक्ष उभे राहिले तरीही ते निवडून येतील अशी त्यांची तिथली इमेज आहे. आता हे सगळं सोडून ते उबाठामध्ये जातील, खासदारकीसाठी ते काँग्रेसमध्ये जातील, हा प्रकार होणं कदापि शक्य नव्हतं. आणि म्हणून आत्ता ज्या काही घडामोडी घडल्यात, म्हणजे कथोरेंच्या राजकीय कारकिर्दीला चक्क 42 वर्ष पूर्ण झालेत, आमदारकीला 19 वर्ष पूर्ण झालेत. आणि त्या निमित्ताने त्यांनी एक कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमाला कपिल पाटील यांनी हजेरी लावली. बराच वेळ तिथे ते बसून होते. म्हणजे स्टेजवरील त्यांची जी देहबोली जी होती, ती जर देहबोली बघितली तर दोघांमध्ये बऱ्यापैकी पॅचअप झालेला आहे. आणि दोघांनीही ज्या काही पुढच्या घडामोडी घडतील त्याचा अनुभव घेऊन आधीच मनोमिलन करून मोकळं झालेले आहेत. म्हणजे खरं तर हे मनोमिलन वरिष्ठ करतील, निवडणुकीच्या तोंडावर दोघांना बसवतील आणि दोघांमध्ये पॅचअप करून कामाला लावतील असं वाटत होतं. मात्र या दोघेही नेते जे आहेत ते एवढे हुशार आहेत की ते नेत्यांच्या भरोशामध्ये किंवा कोणी कोण आपल्याला येऊन सांगेल ना ते आपण ऐकू, अशातले नेते नाही आहेत. ते स्वयंभू नेते आहेत. म्हणजे कपिल पाटील ही प्रचंड हुशार आहेत. तेही सरपंच पदापासून तर मंत्रिपदापर्यंत पोहोचलेत. अशा वेळेस ते कुणाचा तरी ऐकून निर्णय घेतील हे कदापि शक्य नव्हतं. मात्र दोघांमधली जी तेढ होती ती तेढ वाढत होती, दरी रुंदावत होती. दोघेही एकमेकांच्या विरोधामध्ये भाष्य करत होते आणि त्याचे परिणाम जे आहेत ते दोघांनाही भोगावे लागले असते. म्हणून ते दोघेही कारण शोधत होते की कधी एकत्र येत. आणि ते एकत्र आले. कथोरेंच्या कार्यक्रमाला कपिल पाटील यांनी जाणं याच्यामध्येच खूप मोठ्या घडामोडी घडणार होत्या. आणि तरीही कपिल पाटील यांनी ती रिस्क घेतली. ते तिथे गेले आणि तिथेच झालेल्या प्रगट मुलाखतीमध्ये कथोरेंनी सांगितलं की मी खासदारकी लढवणार नाही, मी आमदारकीवर खुश आहे. जे 6 महिन्यापूर्वी आम्ही याच चॅनलवर सांगितलं होतं तेच कथोरेंनी तिथे मांडलं, त्यांनी ते जाहीर केलं. आता कथोरे कपिल पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवणार नाहीत हे स्पष्ट झाल्याने कथोरे कपिल पाटील यांना पाडण्यासाठी दुसऱ्या उमेदवाराला मदत करतील हेही शक्य नाहीये. म्हणजे ते कोणत्या अँगलने शक्य होतं तेच कळत नव्हतं. म्हणजे तर आपण पूर्ण जर इतिहास जर बघितला तर त्या इतिहासावरनं असं दिसतंय की दोघेही बिलकुल एकमेकांच्या विरोधात प्रचार करणार नाहीत, की एकमेकांना पाडण्याचा प्रयत्न करणार नाहीत. खूप गोपनीयरित्या काही घडामोडी करतील. म्हणजे जशा त्यांनी पंचायत समितीला केल्या किंवा नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये केल्या. म्हणजे ही भांडणं का वाद का झाले तर पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगर परिषदांच्या ज्या निवडणुका झाल्या म्हणजे शहापूर आणि मुरबाडमध्ये, त्याच्यामध्ये त्यांच्या समर्थकांना तिकीट देण्यावरनं पहिले वाद झाले आणि नंतर त्या समर्थकांना पाडण्यावरून म्हणजे कपिल पाटील यांनी कथोरेंचे समर्थक पाडले, कथोरेंनी कपिल पाटील यांचे समर्थक पाडले. म्हणजे हा जो काही समर्थकांचा वाद होता त्या समर्थकांच्या वादामध्ये दोघेही भरडले गेले होते. आता कुठलाही राजकीय नेता म्हणजे जो हुशार आहे तो समर्थकांसाठी स्वतःची खुर्ची पणाला लावत नाही किंवा कार्यकर्त्यांसाठी आपली खुर्ची धोक्यात आणत नाही. त्याच्यामुळं त्यावेळी जे घडायचं होतं ते घडलं. आत्ता ज्या निवडणुका आल्यात त्या लोकसभा आणि विधानसभेच्या आल्यात, अशा वेळेस त्या दोघांनाही वाद मिटवून घेणं हे गरजेचं होतं. कारण ते मिटवायलाच लागले असते आणि कोणीतरी बाहेरचा नेता येऊन किंवा वरिष्ठ सांगतील म्हणून आपण वाद मिटवायचे यापेक्षा आपणच ते मिटवलेले बरे. आणि तसेही आपले वाद
काही प्रॉपर्टीवरनं नव्हते, कोणाच्या देण्या घेण्यावरनं नव्हते. जे वाद होते ते समर्थकांच्या वर्चस्वावरनं. म्हणजे बरेचदा समर्थकच वाद लावतात, समर्थकच कान भरतात, समर्थकच बऱ्याच गोष्टी करतात आणि त्याच्यामध्ये नेते वाहत जातात. त्यातलाच हा काहीसा प्रकार आहे. हे प्रत्येक जिल्ह्यात आहे, प्रत्येक तालुक्यात आहे आणि प्रत्येक राजकीय पक्षामध्ये आहे. त्यामधली परिस्थिती अशी होती की हे दोघेही नेते मातब्बर आहेत. दोघे जर एकत्र झाले तर ते ठाणा मुंबईच्या नेत्यांनाही भारी आहेत आणि म्हणून मुंबईच्याच नेत्यांनीही काही भांडणं लावली, वाद वाढू दिले. ज्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं असतं की या दोघांना एकत्र बसवायचं आणि सांगायचं आता शांत, तर ते शांत झाले असते. मात्र तसं काही होत नव्हतं. दाणे टाकून कोंबड्या झुंजवणं हा प्रकार सुरू होता. याचा फटका जर निवडणुकांवर बसला असता किंवा निवडणुकीवर बसेल असं वाटलं असतं, त्याच क्षणाला हे वाद मिटले असते. म्हणजे लोकसभेच्या तोंडावर हे वाद मिटणं हे साहजिकच होतं. त्याच्यामुळं कपिल पाटील यांच्या विरोधात किसन कथोरे काम करतील किंवा किसन कथोरे पाडण्याचा प्रयत्न करतील हे शक्य नव्हतं. कारण कपिल पाटील यांची निवडणूक आधी होते. म्हणजे लोकसभा जी आहे ही लोकसभा आधी होते आणि विधानसभा जी आहे ही विधानसभा नंतर होते. 6 महिन्यानंतर विधानसभा होणार आहे. त्याच्यामुळं किसन कथोरे रिस्क घेतील किंवा खुलेआम त्यांच्या विरोधात प्रचार करतील किंवा एखाद्या उमेदवाराला उभं करून त्याला पाठिंबा देतील हे कोणत्याच अँगलने शक्य नव्हतं. म्हणजे कुठल्याही राजकीय कसोटीवर ह्या गोष्टी टिकणाऱ्या नव्हत्या आणि तरीही त्याची चर्चा होत होती. खरं तर हे दोघे एकत्र येतील, एकमेकांचा प्रचार करतील किंवा ह्याच्या दोघांमधील वाद हे निवडणुकीच्या तोंडावर मिटतील हे आम्ही 2 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. त्याला 5 कारणं होती. त्याच्यातलं पहिलं कारण जे होतं ते म्हणजे कथोरेंना मंत्रिपद मिळणार आहे. 5व्यांदा ते आमदार होतील. म्हणजे त्यांचा पराभव होणार नाही. निवडणुका अजून खूप लांब आहेत. पण आजच सांगतोय किसन कथोरे हे 5व्यांदा आमदार होणार आहेत. ते ज्येष्ठ आमदार असणार आहेत. ते काही भाजपामुळं किंवा इतर कुणामुळं निवडून येतील अशातला भाग नाही आहे. ते राष्ट्रवादीमध्ये होते तेव्हाही निवडून येत होते, भाजपामध्ये आले तेव्हाही निवडून येते आणि आता अपक्ष राहिले तरीही निवडून येतील. एवढं प्रचंड त्यांचं काम आहे. तेव्हा ते 5व्यांदा निवडून येतील आणि 5व्यांदा निवडून आल्यानंतर त्यांची जी कर्तबगारी आहे, त्यांचं जे काम आहे ते पाहून त्यांना कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद नक्की मिळेल. आता ते मंत्रिपदावर पाणी सोडून ते दुसऱ्या पक्षात जातील का? ते खासदारकी लढवतील का? ते पक्ष सोडतील का? आणि कशासाठी? तर फक्त कपिल पाटील यांच्याशी वाद आहे म्हणून. तर असं कधीही होणार नाही. किसन कथोरे हे मुरब्बी राजकारणी आहेत. त्याच्यामुळं हा फालतू गेम ते कधीही खेळणार नाहीत. म्हणजे कपिल पाटील यांची त्यांच्याशी वाद होते हे मान्य, ते कपिल पाटील यांच्या विरोधात बोलत होते हेही मान्य. म्हणजे बरेचशी त्यांची जी एकमेकांवरची शब्दफेक होती, एकमेकांच्या विरोधात भाष्य होतं, हे जरी खरं असलं तरी निवडणुकीच्या तोंडावर ते एकमेकांशी गद्दारी करणार नाही. फार झालंच तर आतून काही गोष्टी होतील की ज्या कधीही बाहेर येणार नाहीत, अशा गोष्टी होतील. मात्र खुलेपणानं कथोरे हे कधीही विरोध करणार नाहीत, कारण ते मंत्रिपदाचे दावेदार आहेत. दुसरी गोष्ट होती, जसे मंत्रिपदाचे दावेदार किसन कथोरे आहेत तसेच कपिल पाटीलही आहेत. कपिल पाटील सध्या कॅबिनेट दर्जाचे मंत्री होतील या प्रकारची चर्चा दिल्लीमध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्येही आहे. त्याचं कारण असं आहे, कपिल पाटील हे 2दा खासदार झालेले आहेत. ते ज्या मतदारसंघातून निवडून येतात तो भिवंडी मतदारसंघ आहे. म्हणजे पूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्रातील मालेगाव आणि भिवंडी हे मुस्लिम मतदारसंघ म्हणून ओळखले जातात. म्हणजे मुसलमान समाजाची संख्या जी आहे, मतदारांची संख्या जरी कमी जरी असली तरी ती लक्षणीय अशी संख्या आहे. आणि त्या भिवंडीमधनं कपिल पाटील यांनी निवडून येणं हेच खूप मोठं काम आहे. आणि भाजपाचा उमेदवार मुस्लिम एरियातून निवडून येतोय हे भाजपासाठी खूप मोठं योगदान आहे. आणि म्हणून कपिल पाटील हे त्या मतदारसंघातून निवडून आल्यानंतर आणि तेही 3ऱ्यांदा, आता तर राज्यमंत्री आहेत, त्यांचं काम जे आहे ते चांगलं आहे. दिल्लीमध्ये त्यांचं बऱ्यापैकी बस्तान बसलेलं आहे. मोदी शहांशी त्यांची जवळीक आहे. याच्या सगळ्या गोष्टी गृहीत धरल्या तर आत्ता त्यांना प्रमोशन मिळेल. ते कॅबिनेट दर्जाचे मंत्री होतील आणि त्यांना त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून येणं गरजेचं आहे.
त्याच्यामध्ये रिस्क घेणार नाहीत. ते कथोरे यांना दुखवून, म्हणजे कथोरेही तसे मातब्बर आहेत. तसं जर आपण बघितलं तर कथोरे उभे राहिले तर कपिल पाटील यांनी कितीही प्रयत्न केले तरी कथोरे पडणार नाहीत, आणि कपिल पाटील उभे राहिल्यानंतर कथोरेनेही किती प्रयत्न केले तरी कपिल पाटील यांचा पराभव होणार नाही, अशी परिस्थिती आहे. आणि तसं असलं तरीही कथोरे हे कपिल पाटील यांच्या विरोधात जाणं हे कपिल पाटील यांना परवडणारं नव्हतं, कारण निवडणुकीमध्ये ती खूप मोठी रिस्क होती. कपिल पाटील ते घेणार नव्हते. म्हणजे ऐन वेळेवर हे सगळे वाद हे मिटणार होते, कारण राजकारणामध्ये खुर्ची महत्वाची असते, सत्ता महत्वाची असते. इथे दिल्लीमधलं कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद हाताशी असताना एका छोट्याशा कारणासाठी किंवा समर्थकांमधील हेव्यादाव्यांसाठी कपिल पाटील त्या मंत्रिपदावर पाणी सोडतील असं कदापि शक्य नव्हतं, आणि म्हणून हे वाद मिटणारच होते. तिसरी गोष्ट आहे, आता देशभरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण भाजप तयार करत आहे. म्हणजे घराघरामध्ये जात आहे. त्यांचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत बावनकुळे, हे आता दुकानामध्ये जात आहेत, हॉटेलमध्ये जात आहेत, घराघरात फिरत आहेत. अनेक मंत्री, अनेक खासदार हे आता देश पातळीवर म्हणजे अगदी छोट्याशा पाड्यामध्ये जाऊनही काम करायला लागले. त्याचं कारण असं आहे की तिसऱ्या वेळेस मोदींना पंतप्रधान त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये करायचं आहे, मोदींना पंतप्रधान व्हायचं आहे. आणि मोदींना पंतप्रधान होण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन भारतीय जनता पार्टी काम करेल अशी त्यांची मानसिकता आहे. म्हणजे आत्ताची परिस्थिती दिसते की सगळ्यांना त्यांनी अगदी विरोधकांनाही जवळ घ्यावं लागले, वाटेल ती आमिष दाखवायला लागलीत, धाकट दशा पण दाखवायला लागलेला आहे. म्हणजे सगळ्या यंत्रणांचा वापर करून विरोधकांना नामोहरण करायला सुरुवात झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये कपिल पाटील हे खासदार होणं हे भाजपासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्याच वेळेस भाजपाचा एक आमदार हा भाजपाच्याच खासदाराविरुद्ध किंवा भाजपाच्या उमेदवाराविरुद्ध काम करेल ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे. त्याच्यासाठी मोदी येऊन बसतील, शहा येऊन बसतील, अगदी महाराष्ट्राची भाजपा कामाला लागेल. दोघांना सांगितलं जाईल की हे जमणार नाही, हे चालणार नाही. पूर्ण प्रतिष्ठा आज भाजपची पणाला लागलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये कथोरेंसारखा आमदार कपिल पाटील यांच्यासारख्या खासदाराच्या विरोधात की भावी मंत्र्याच्या विरोधात खुलेपणाने काम करेल, विरोध करेल आणि दुसऱ्या कोणाला तरी मदत करेल, हे कदापि शक्य नाहीये. म्हणजे शेवटच्या क्षणाला विरोधकांनाही जवळ घेणं, साम दाम दंड भेद या सगळ्या नीतींचा वापर करून निवडणूक जिंकणं हेच भाजपाचं मेन उद्दिष्ट आहे. अशा वेळेस भाजपाचा आमदार आणि तोही चांगला आमदार तो विरोध करेल हे कदापि शक्य नव्हतं. आणि म्हणून कपिल पाटील यांना विरोध कथोरे करणार नाहीत हे साहजिकच होतं. चौथं जे कारण आहे ते म्हणजे कुठलाही नेता हा आपल्या कार्यकर्त्यांसाठी, आपल्या समर्थकांसाठी अस्तित्व कधीही पणाला लावत नाही. ते कार्यकर्त्यांचा, समर्थकांचा बळ देऊन मोकळे होतात. आता तुम्ही बघा, कथोरे समर्थक आणि कपिल पाटील समर्थक. आता कपिल पाटील आणि कथोरे एकत्र झाल्यानंतर या समर्थकांचं काय, तर ते त्यांचं त्यांनी बघावं. तुम्हाला कोणी भांडायला सांगितलं होतं? राजकारण रोज बदलत आहे. जे कथोरे कपिल पाटील विरुद्ध काम करतील का कपिल पाटील कथोरे यांच्या विरुद्ध काम करतील हे कोणत्याही अँगलने शक्य नव्हतं. भाजपामध्ये तरी ते शक्य नाहीये. म्हणजे कोणीही आपली कारकीर्द ही बर्बाद करणार नाही, आपलं जे राजकीय अस्तित्व जे आहे ते पणाला लावणार नाही. त्याच्यामुळं समर्थकांसाठी हे दीर्घकाळ भांडत बसतील असं कधीही होणार नव्हतं. हे चौथं कारण होतं. आणि पाचवं कारण असं आहे, जे वरिष्ठ जे असतात त्या वरिष्ठांना दोन्ही नेत्यांमधील वाद हे हवेवस्थे वाटतात. म्हणजे कुठलाही राजकीय पक्ष घ्या, त्या राजकीय पक्षामध्ये अगदी गाव पातळीवर गट असतात, तालुका पातळीवर असतात, जिल्हा पातळीवर असतात. ही जी वरिष्ठ मंडळी जी आहे ना, हे वाद लावत असतात. हे वाद कधीही मिटवत नाहीत. हे दोघांचंही ऐकून घेतात. एक गट गेला तो असा करतो, दुसरा गट गेला तो तसा करतो. हे फक्त ऐकत बसतात, दोघांचीही कुंडली मांडून बसतात, दोघांना झुंजवत ठेवतात. कारण दोघे जण एकत्र झाले तर आपले वांदे होतील याची भीती वरिष्ठांना असते. आणि म्हणून ते सतत झुंजवत ठेवतात. ते
ज्याला आपल्या ग्रामीण भागात बोललं जातं की दाणे टाकून कोंबड्या झुंजवणं, तशातला प्रकार तो असतो. निवडणुकीच्या तोंडावर मात्र दोघांनाही एकत्र बसवून ते वाद मिटवले जातात आणि पक्षासाठी काम करायला लावतात. त्याच्यामुळं राजकीय पक्षांचे नेते म्हणजे कुठल्याही पक्षाचे असोत, इथे तर भाजप आहे, भाजप एकही जागा हातातून जाऊ नये याच्यासाठी काटेकोरपणे प्रयत्न करते, देश पातळीवर करते. अशा वेळेस भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये हे असं काही घडून येईल हे कदापि शक्य नव्हतं. म्हणजे ही जी सगळी कारणं आहेत यांचा अभ्यास करून आम्ही मांडणी केली होती. म्हणजे पहिलं आम्ही 15-20 दिवसापूर्वी सांगितलं होतं की हे वाद मिटतील. 6 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की कथोरे हे खासदारकी लढवणार नाही आहेत. म्हणजे खरं तर या दोघांच्या येण्याने आता ज्यांचा भरोसा होता की आम्ही खासदारकी लढवू आणि कपिल पाटील यांना हरवण्यासाठी कठोर प्रयत्न करतील, हा जो भरोसा होता तो तुटलेला आहे, तो तुटणारच होता. म्हणजे असा भरोसा बाळगणं म्हणजे भरोशाच्या म्हशीला टोणगा होणं, हा तो प्रकार होता. आणि त्याच्यामुळं आत्ता ही सगळी जी भावी खासदार नावाची मंडळी जी आहे, ती जी काही खासदारकीची स्वप्न बघत होती, त्यांची स्वप्न भंगलेली आहेत, ती तुटलेली आहेत. आणि ह्या दोघांच्या मनोमिलनानं समर्थकांचीही गोची झालेली आहे. खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये असं काही घडेल म्हणजे खरं तर वाद त्यांच्या गाव पातळीवरही आहेत, तालुका पातळीवरही आहेत, जिल्हा पातळीवर आणि राज्यामध्ये जी आहेत. म्हणजे अगदी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात ही खूप मंडळी आहे आणि मोदी शाह यांच्या विरोधातही खूप सारी मंडळी आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर ही सगळी मंडळी एकत्र येऊन काम करतील. त्याच्यामुळं कुणीही हे कपिल पाटील आणि किसन कथोरे हे एकमेकांच्या मध्ये वाद करून कथोरेंना पाडण्याचा कपिल पाटील प्रयत्न करतील आणि कपिल पाटील यांना पाडण्याचे कथोरे प्रयत्न करतील, असं कदापि शक्य होणार नाही. त्या भरोशामध्ये कुणी राहू नये. आत्ताच भरोशाच्या म्हशीला टोणगा झालेला आहे आणि सगळे जे भावी खासदार आहेत ते तोंडघशी पडलेले आहेत.